नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश आणि जानकी आतमध्ये येतात. तर जानकीमुळे आज गावातील सर्व बायका ऋषिकेशला राखी बांधण्यासाठी आलेल्या असतात आणि ऋषिकेशचा हात पूर्णपणे राख्यांनी भरलेला असतो. तेव्हा ऋषिकेशला खूप छान वाटते. तेव्हा तो जानकीला थँक्यू बोलतो. तेव्हा जानकी म्हणते की अहो थँक्यू काय त्यात, आज शर्वरी वंश तुम्हाला राखी न बांधता निघून गेल्या, तुमच्या मनाला ते किती लागले. ओवीने तुमच्या हातात राखी बांधली ते खरे, परंतु आपल्या बहिणीने आपल्या हातात राखी बांधल्यानंतर तिचे प्रेम, तिची माया, तो जिव्हाळा अनुभवणे हे वेगळेच असते. हे सर्व मी समजू शकते. पण ऋषिकेश, त्याहून मला वाईट वाटते की आजी माझ्या नवऱ्याला सावत्र म्हणून हिणवते आणि सगळ्यात जास्त मला पटले नाही की तुमचे ते गप्प राहणे. तुमच्यावर काय परिस्थिती ओढावली होती हे तुम्हाला माहितीच आहे. का तुम्ही त्यावेळी सर्वांसमोर सांगितले नाही? का सर्वांचे बोलणे तुम्ही ऐकून घेतलेत? हे पहा, अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, आपण आता सुद्धा ते सांगू शकतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, तू थोडी शांत हो, झाले ना सर्व आता. आज माझ्या मनगटावर राखी सुद्धा बांधली गेली, त्यामुळे तो विषय मला नाही वाढवायचा. हे बघ, माझ्यासोबत हे जे काही असे घडले त्यावर कुणाचा विश्वास नाही बसणार आणि आता आपण जर त्यांना हे सर्व सांगायला गेलो तर वेगळेच काहीतरी घडेल. त्यामुळे नको हे सर्व सांगायला, शांतच राहूयात. पण जानकी, आपण जे काही करतो ते देवाजवळ तर रुजू असते. मग झाले तर जानकीला म्हणणे पडते आणि ती ऋषिकेशला म्हणते की आणखीन एका गोष्टीचे मला जास्त समाधान लागते. गावातील बायका शेवंताताई, शांताताई, मनीषाताई, सुलेखाताई ह्या नेहमीच म्हणतात की दादा आमच्यासाठी किती करतात. साधी एक हाक जरी मारली तरी मदतीसाठी धावून येतात आणि आम्हाला ते थँक्यू सुद्धा म्हणून देत नाही. म्हणून मला पटकन सुचले, म्हणून मी लगेच त्यांना कॉल केला आणि हेच पहा की त्या सर्व किती प्रेमाने तुम्हाला राखी बांधण्यासाठी आल्यात. त्यांच्या सुद्धा मनाला किती समाधान मिळले आणि शेवटी काय आहे की आपण जे देतो तेच आपल्याकडे परत येते. प्रेम दिले तर प्रेम परत मिळते. तर जानकी आणि ऋषिकेश खुश असतात. तर इकडे आजी ही सुमित्राच्या रूम मध्ये असते आणि सुमित्राला म्हणत असते की सुमित्रा, हे बघ, मला हे अजिबात जे काही झाले ते पटलेले नाही. हे सर्व त्या जानकीने मुद्दाम केले. स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी तिने हे सर्व मुद्दाम केले. आपल्याला लोक किती ओळखतात, किती मानतात हे सांगण्यासाठीच तिने हे सर्व केले. एवढ्या सगळ्या बायकांना बोलावून घेतले राखी बांधण्यासाठी आणि शेवटी तिने काय केले, सख्खी म्हणत म्हणत सख्ख्या बहिणीला सावत्र करूनच टाकले. आणि त्याच वेळेस नाना दरवाजा उघडून आत येतात. आजी म्हणते की मानलेल्या बहिणीकडून राख्या तिने मुद्दाम बांधून घेतल्या. आता बोल म्हणून सुमित्राचे कान भरत असते. तर नाना म्हणतात की काय सासूबाई, तुम्ही काय बोलतात हे सर्व? तो वेळेत येऊ शकला नाही, त्याचा एवढा काय बाऊ करतात? शर्वरीला सुद्धा जायचे होते, तिला विमान पकडण्याची घाई होती. मग एखाद्या वेळेला तुम्ही व्यवस्थित समजावून घ्यायचे. मग गावातील सर्व बायका त्याला राखी बांधण्यासाठी आल्या होत्या, त्या उगाचच आल्या होत्या का? अडीनडीला तो त्यांच्या मागे उभा राहिला होता म्हणून तो दिखावा करण्यासाठी नाही. आणि हे ते खोटा आणि पोकळ असा भोका नव्हता. आणि प्रत्येक वेळेस हाच विचार करायचा तुम्ही जरा बंद करा. आणि नाना सुमित्राला म्हणतात की सुमित्रा, आजकाल मी तुला पाहतो पण आजकालची नजर जरा तुझी वेगळीच बदलायला लागली. ते ऐकून सुमित्रा म्हणते की काय काय बोलतात तुम्ही हे सर्व? तेव्हा नाना म्हणतात की हो, चुकीचा चष्मा लावून तू सर्वत्र बघू नकोस. कुणाच्या बोलण्यात येऊन आपल्या घरातील आपुलकीला, विश्वासाला तडा जाऊन देऊ नकोस. हे पहा, गैरसमज बनवासारखं आहे. कधी सर्व संपून टाकेन हे कळणार सुद्धा नाही. आपल्यातील एकजुटीला गालबोट लागायला नको. कळते ना मी काय बोलतो ते सर्वांना? तर आजी म्हणते की हो हो आणि आजीची बोलतीच बंद होते. आजी पुढे येते आणि नानांना म्हणते की आपल्या बोलण्याचा अर्थ मला समजला, परंतु मी सुद्धा हे सर्व मुद्दाम नाही बोलत. जे दिसायचे ते सुमित्राला तर दिसतेच, मी तर काय आपलेपणाने बोलते हे सर्व. तसा माझा या घरात तरी काय अधिकार? बोलून चालून तर मी या घरात आश्रितच आहे ना. नाना म्हणतात की सासूबाई, मी तुमच्या पुढे हात जोडतो, तुमच्या पाया पडतो, परंतु हा विषय मात्र तुम्ही आता पुरे करा. आजी म्हणते की नको नको आणि लगेच आजी बाहेर निघून जाते आणि सुमित्राला खुणावून समजायला सांगते. तेव्हा सुमित्रा नानांजवळ येते. नानांना म्हणते की तुम्ही पराचा कावळा करतात. आईचा स्वभाव तुम्हाला माहितीच आहे. नाना म्हणतात की हो माहितीच आहे, पण आजकाल मात्र तू त्यांच्या बोलण्यात येते. या घरात फूट पडायला लागली आणि ही दरी मात्र तू वाढवू नकोस, इतकेच माझे तुला सांगणे आहे. नाना सुमित्रा पुढे हात जोडतात आणि बाहेर निघून जातात. तेव्हा मात्र सुमित्राला राग येतो. सुमित्रा मनात म्हणते की हल्ली प्रत्येक गोष्टीत तुम्हाला माझीच चूक दिसते. त्यानंतर कावेरी काकू आलेले असतात. जानकी त्यांचं चहा पाणी करत असते. तर कावेरी सांगत असते की मी आता का आले ते सांगते.
आता श्रावण मास सुरू झाला म्हणून म्हटले की माझ्या लेकीची मंगळागौर ही आपल्या घरी करावी, म्हणून ते सांगण्यासाठी मुद्दाम मी येथे आले. आणि आजीला म्हणते की आजी ह्या मंगळवारीच मंगळागौर करायची असे आम्ही म्हणतो. आणि ऐश्वर्याला विचारते की काय ग, तर ऐश्वर्या म्हणते की ओके हे सर्व तर ठीक आहे, आता हेच माझे घर आहे आणि तू जे काही म्हणते की मंगळागौरीचा सण, मग तो मी इथेच करणार माझ्या घरात, आणि माझे घर सोडून मी कुठेही जाणार नाही. ते ऐकून कावेरी म्हणते की अगं बाळा, हे घर जरी तुझे असले परंतु मंगळागौर मात्र माहेरातच करतात, तेव्हा त्यासाठी तुला तिकडेच यावे लागेल. तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते की अजिबात नाही, ऐश्वर्याचे म्हणणे मला पटते आणि आता हेच घर ऐश्वर्याचे आहे ना, मग आपण हिची मंगळागौर अगदी धूमधडाक्यात इथेच करूयात. तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्या नातेवाईकांना मैत्रिणींना घेऊन तुम्ही इथेच या इकडे, त्या निमित्ताने नवीन पाहुण्यांची सुद्धा ओळख होईल, हो की नाही जानकी. जानकी सुद्धा खुश म्हणते की आई हो तुम्ही म्हणता तसे. तेव्हा कावेरी म्हणते की हो तुम्ही म्हणतात आणि लेकीची सुद्धा माझ्या तीच इच्छा आहे, मग तसेच होईल. तेव्हा सुमित्रा कावेरीला चहा घेण्यासाठी सांगते, तर तेव्हा ऐश्वर्या मात्र जानकीकडे पाहत मनात म्हणते की अगं जानकी, तुला तर मोठेपणा मिरवण्याची खूप हौस आहे ना, मग आता राब माझ्या मंगळागौरीत, मी मात्र मस्त मिरवणार. त्यानंतर इकडे ऋषिकेश सुद्धा सौमित्राला म्हणत असतो की तू आता घरी येण्याचा विचार कर अवंतिकाला कायमचे घेऊन, कारण तुम्ही इकडे जर आलात तर आम्हाला सुद्धा ते सर्व आवडेल, मग तू अवंतिकाशी या विषयावर बोल आणि सगळ्यात जास्त आनंद होईल तो आईला, तेव्हा तू सुद्धा आता थोडं मनावर घे. तेव्हा सौमित्र म्हणतो की हो दादा मी तिच्याशी बोलतो, मी आता निघतो, घरी अवंतिका एकटीच आहे, वाट बघत असेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की एक काम कर, तू तिला इकडेच बोलव, आपण इथे बसून ठरूयात. तेव्हा सौमित्र म्हणतो की येथे, तर जानकी म्हणते की हो काय इथे असा प्रश्न पडतो का भाऊजी तुम्हाला, काय असे परके वागता, मला माहिती आहे मध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी घडून गेल्या, पण आता नानांचा सुद्धा राग गेला, तुम्ही सुद्धा आता सर्व विसरून जा आणि लग्नानंतर अवंतिका आणि तुम्ही सुद्धा येतेच आमच्या सोबत तर राहिले असते ना, मग काय. तर सौमित्र म्हणतो की हो वहिनी तुझे बरोबर आहे, अजून सुद्धा आम्ही घाबरलेलेच आहोत, कारण अचानक येऊन येथे राहणे जड जाईलच, मी विचार केला होता की काहीतरी निमित्ताने येतो. तेव्हा जानकी म्हणते की हो तेच निमित्त माझ्याकडे आहे, तुम्हाला नाही कळणार, तुम्ही अवंतिकेला फोन करा. तर ऋषिकेश म्हणतो की हो लगेच फोन लाव सौमित्र. तेव्हा सौमित्र लगेच अवंतिकेला फोन करतो. तेव्हा जानकी स्पीकरवर टाकण्यासाठी सांगते, अवंतिका खुश होऊन फोन घेते आणि सौमी तू येतोस ना असे म्हणते, तर सौमित्र म्हणतो की बहिणीशीच बोल. तेव्हा जानकी म्हणते की सौमित्र भाऊची कुठेही जाणार नाही अवंतिका, तुलाच इकडे यायचे. तेव्हा अवंतिका विचारते की काय झाले वहिनी, सर्व ठीक तर आहे ना. जानकी मुद्दाम तिची गंमत करत म्हणते की तू हे सर्व मला विचारते, मी मोठी जाऊ आहे तुझी, आत्ताच्या आत्ता सांगते मी ती तुला इकडे ये. तर अवंतिका म्हणते की वहिनी आहो तसे माझे म्हणणे नव्हते, मी आपलं. तर जानकीला हसू येते आणि ती म्हणते की अवंतिका घाबरू नकोस, कसे आहे की तुझ्याने सौमित्र भाऊजींचे लग्न झाले तर आम्हाला तुझा गृहप्रवेश सुद्धा करता आला नाही, पण हरकत नाही की लग्नानंतर सुद्धा काही प्रथा असतात, त्या प्रथा मात्र मी मिस करणार नाही, त्यामुळे तुला इकडे येथे बोलावते, कळले का, लवकरात लवकर निघ आणि इकडे ये. तर अवंतिका खुश होते आणि ठीक आहे वहिनी, बरं ठीक आहे जाऊ बाई, आणि तसंही तुमचा शब्द कधी मी पडून दिला का, आलेच वहिनी येते बाय म्हणून फोन ठेवते. तर ऋषिकेश मुद्दाम सौमित्राला म्हणतो की बघितलेस का मोठ्या जावाची वट. त्यानंतर इकडे ऐश्वर्या आणि आजी मंगळागौरीच्या सर्व सामानाची यादी करत असते आणि सर्व यादी झाल्यानंतर आजी म्हणते की ऐश्वर्या कळले का तुला आता मंगळागौर कशी असते ते. ऐश्वर्या म्हणते की हो कळले ना, यादी परफेक्ट झाली, पण हे सर्व काम मी नाही करणार, जानकी करणार, मंगळागौर माझी आहे का, म्हणून मी फक्त मिरवणार, ही सर्व काम मी त्या जानकीला करायला सांगणार. तेव्हा आजी म्हणते की वा किती हुशार माझी गुंडी. त्यानंतर जानकीची तर पूर्ण मंगळागौरीची तयारी झालेली असते, ती पूर्ण तयारी करत असते आणि सर्व दोन दोन तिने केलेले असते, म्हणजे ऐश्वर्या आणि अवंतिका या दोघींची सुद्धा मंगळागौर तिला करायची असते. गुरुजींना फोन करते की गुरुजी मंगळागौरीची सर्व तयारी झालेली आहे, तुम्ही लवकर उद्या सकाळी लवकर या. तर सुमित्रा ऐश्वर्या आजी हे सर्व पाहत असतात. फोन झाल्यानंतर सुमित्रा ही जानकीला विचारते की अगं जानकी काय ग, हे दोन दोन ताट, दोन दोन साड्या वगैरे काय आहे हे सर्व, हे दोन कुणासाठी. तर जानकी म्हणते की काय आई आता कसे आहे, आता या घरात दोन नवीन सुना आहेत म्हटल्यानंतर सर्व दोन दोन नको का. सुमित्रा विचारते की म्हणजे. तेव्हा जानकी म्हणते की म्हणजे उद्या फक्त ऐश्वर्याची मंगळागौर नाही तर घरातील दोन सुनांची मंगळागौर होणार आहेत. तेव्हा आजी पुढे येते आणि काय ग
किती ते मिरवायचे, लग्नाला तर तुझ्या 10 वर्ष झालीत आणि 5व्या वर्षी तर मंगळागौर सुद्धा उजवली, मग आता पुन्हा 2 सुनांची मंगळागौर कशाला? कारण आजीला असे वाटत असते की आता जानकी ही तिच्या स्वतःची मंगळागौर करते की काय? तर सुमित्रा म्हणते की आई अगं शांत हो. तर जानकी म्हणते की आजी, रणदिव्यांच्या 2च सुना नाही तर 3 सुना आहेत, विसरलात का तुम्ही? आणि जानकी सुमित्राला म्हणते की आई यावर्षी ऐश्वर्यासोबत रणदिव्याच्या घरातील 3ऱ्या सुनेची सुद्धा आपण मंगळागौर ही साजरी करायची, हे तुम्ही विसरलात का? ऋषिकेश आणि सौमित्र यांना मात्र हसू येत असते. तेव्हा सुमित्राच्या लक्षात येते मात्र ऐश्वर्याचा मात्र खूप पोपट बनलेला असतो. रागाने ती हे सर्व पाहत असते आणि तेवढ्यात जानकी अवंतिकाला आवाज देते. अवंतिका आपली बॅग घेऊन रणदिव्यांच्या दरवाज्यात येते. सर्वांना मात्र खूप आनंद होतो, परंतु ऐश्वर्याचा मात्र खूप जळफळाट होतो. तेव्हा ऐश्वर्या चिडून पुढे येते आणि ह्या अवंतिकाची लायकी तरी आहे का माझ्याबरोबर मंगळागौर करण्याची? आणि आली तशी चल परत निघ म्हणून चुटकी वाजवते. तर जानकी पुढे येते आणि थांब ऐश्वर्या, अवंतिका रणदिव्यांची सून आहे, त्यामुळे तू तोंड सांभाळून बोल. जानकी सुमित्रा समोर येते आणि आई, मंगळगौरीच्या दिवशी घरातील लक्ष्मीला आत आणायचे की भूतकाळात अडकलेल्या ऐश्वर्याचे ऐकायचे, हे तुम्ही आता तुमचे ठरवा. तेव्हा सुमित्रा सुद्धा हसून म्हणते की अवंतिका बाळा आते, आणि सुमित्राकडे पाहून हसते. अवंतिकाला तर खूप आनंद होतो आणि बाकी सर्वांना परंतु ऐश्वर्याचा मात्र खूप जळफळाट होतो. जानकीला सुद्धा खूप आनंद होतो आणि अवंतिका आते यायला लागते. तर जानकी म्हणते की थांब थांब आणि धावतच पळत जाते आणि जो गृहप्रवेशासाठी तिला जे माप ओलांडायचे असते ते सर्व साहित्य घेऊन येते. ऐश्वर्याच्या नाकावर टिचून जानकी ही अवंतिकाची दृष्ट काढते, तिचे औषण करते आणि अवंतिकेला खुश म्हणते की अवंतिका आता उजव्या पायाने तू हे माप ओलांड आणि लक्ष्मीच्या पावलांनी आतमध्ये ये. अवंतिका सुद्धा खूप खुश होते आणि घरातील बाकी सर्वजण सुद्धा खूप खुश असतात. तेव्हा अवंतिका माप ओलांडते आणि आत यायला लागते. तर जानकी म्हणते की थांब थांब अगं अजून बाकी आहे आणि हळदी कुंकाच्या पाण्याने भरलेले ते ताट घेऊन येते कारण आणि अवंतिकाला म्हणते की ह्या कुंकवाच्या पायात तू पाय बुडव आणि घरामध्ये गृहप्रवेश कर. तेव्हा अवंतिका त्या कुंकवाच्या पायात पाय बुडवते आणि मस्त कुंकवाच्या त्या पायांच्या भरलेल्या शुभचिन्हाने लक्ष्मीच्या पावलांनी आतमध्ये येते. सौमित्राला सुद्धा खूप आनंद होत असतो आणि बाकी सर्वांना सुद्धा, परंतु ऐश्वर्या मात्र हे सर्व पाहत असते. तिला मात्र काही देखवत नाही, खूप रागावलेली असते. अवंतिका आतमध्ये येते आणि म्हणजे सुमित्राला भेटते आणि तिच्या पाया पडते आणि सुमित्राला प्रेमाची मिठी मारते. सर्वजण खूप खुश असतात. तर जानकी खुश होऊन आईला म्हणते की आई आता भरले ना तुमचे गोकुळ? सुमित्राचे डोळे आनंद अश्रूने भरून येतात आणि ती म्हणते की हो जानकी खरंच भरले ग. अगं आज माझ्या 3 सुना 3 मुलं माझ्या जवळ घरात आहे, आणखीन काय हवं मला? आणि खुश होऊन म्हणते की जानकी आज खरोखर तू रणदिव्यांची थोरली सून म्हणून शोभलीस. हे ऐकून तर सर्वांना आनंद होतोच, परंतु ऐश्वर्याचे मात्र कान हे पार जळून खाक होतात. आजी ही ऐश्वर्याकडे पाहत असते. तेव्हा मात्र जानकी काही कमी नसते आणि ऐश्वर्याकडे पाहत ती ते खेळाचे हे सर्व साहित्य घेऊन येते आणि ऐश्वर्याच्या हातात देत म्हणते की चल आज खेळायला तयार राहा, मंगळागौर आहे ना मग तयारच राहा. ऐश्वर्याच्या डोळ्यात मात्र पाणी येते आणि मनात म्हणते की जानकी हे सर्व तू मुद्दामच करते, पण तुझ्या या अवंतिकाची मंगळागौर नाही उधळली तर नाव सांगणार नाही की ऐश्वर्या म्हणून. तेव्हा जानकीचे लक्ष ऐश्वर्याकडे जाते आणि ती मनात म्हणते की ऐश्वर्या अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, या मंगळागौरीच्या निमित्ताने सुद्धा तू मनातील सर्व काही अमंगळ काढून टाक आणि नवीन जीवनाला सुरुवात कर. आणि ऐश्वर्याच्या हाताला धरून समोर घेऊन येते आणि अवंतिकेचा हात सुद्धा हातात धरते आणि सुमित्राला म्हणते की आई आज आपण मंगळागौरीचा हा रणदिव्यांच्या सुनांचा कार्यक्रम अगदी थाटामाटात पूर्ण करूयात. ही मंगळागौर अख्ख्या पंचकृषीत गाजली पाहिजे. आणि जानकी अवंतिकेला आणि सौमित्राला जोडीने देवाला नमस्कार करण्यासाठी सांगते. तेव्हा ऐश्वर्या मात्र आता काय करायचं त्याचा प्लॅन आखत असते आणि घाईने बाहेर येते. रागरागाने म्हणत असते की जानकी नको त्या गोष्टी करत असते, मध्ये मध्ये करायचा असतो आणि मोठेपणा हिला मिरवायचा असतो. तिला माहिती आहे की अवंतिकाला या घरात बघितल्यानंतर मला त्रास होईल म्हणून ती हे सर्व मुद्दाम करते. तेवढ्यात आजी तिथे येते आणि ऐश्वर्याला म्हणते की काय ग तू बाहेर निघून का आलीस आणि काय इतके तडतड सुरू आहे? ऐश्वर्या मात्र रागाने म्हणते की आजी मला भयंकर राग आला, संताप होतो मला त्या जानकीचा. त्या अवंतिकेला घरात आणण्याची काय गरज होती तिला? उद्या माझा दिवस आहे, माझी मंगळागौर आहे, मग त्या अवंतिकेला घरात आणण्याची काय गरज होती? तिला माहिती आहे की तिला बघितल्यानंतर मला त्रास होतो, पण नाही त्या
जानकीला प्रत्येक वेळी आगाऊपणा करायचाच असतो, सर्वांसमोर मोठेपणा मिरवायचा असतो। आजी म्हणते की अगं शांत आणि बोलून दे तिला। अवंतिका तुझी सख्खी जाऊ आहे की नाही? जसं तू सुमित्राला जिंकून घेतले तसे अवंतिकाला सुद्धा तू जिंकून घे आणि दोघी मिळून त्या जानकीला घराच्या बाहेर काढा। दोन सख्खे भाऊ आणि दोन सख्ख्या जावा या एकत्र राहायला हव्यात आणि बाहेर कोण जायला हवे? सावत्र। तेव्हा ऐश्वर्या मनात म्हणते की जिंकून घे मायफूट, जाऊ बिऊ काही नाही। तिच्यामुळे सुमित्राने मला डीच केले, मग तिला सुद्धा मला धडा शिकवायचाच आहे। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये गुलाबदादा एक झाड घेऊन येतात। खास खजुरीचे झाड जर अंगाला लागले तर सर्व अंगाला खाजव सुटते। तर ऐश्वर्या आणि आजीच्या हे सर्व काही लक्षात येते आणि त्याबद्दल विचार करतात। त्यानंतर ऐश्वर्या मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी तयार होते आणि ह्या जानकीने मात्र त्या अवंतिकासाठी छान अशी साडी आणलेलीच असेल। मग आता ही साडीच कमाल करेल म्हणून आजी गुपचूप त्या साडीवर काहीतरी खाजवण्याची पावडर टाकते। तेव्हा सर्वजणी तयार होतात। तर जानकी म्हणते की चला आता मंगळगौरीच्या या गाण्याला सुरुवात करूयात, म्हणून सर्वजणी नाचू लागतात। परंतु अवंतिकाच्या अंगाला खूप खाजव येत असते, तिला काही नाचता येत नसते। तेव्हा ती जानकीला म्हणते की वहिनी माझ्या अंगाला खूप खाजव येते, नेमकं हे काय होते? तर ऐश्वर्या आणि आजी मात्र हे सर्व बघून हसत असतात। अवंतिका आतमध्ये निघून जाते। तेव्हा जानकीच्या हे सर्व काही लक्षात येते। तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।